लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आज आपण अगदी घरच्या घरी चटपटीत रगडा चाट कसा बनवायचा ते बघणार आहोत। गाडीवर मिळणाऱ्या 2 प्लेट रगडा चाटच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मनसोक्त हा रगडा चाट घरामध्ये तयार करू शकता। चाटसाठी 2 चटण्या लागतात ते सुद्धा दाखवलेलं आहे। अशा चटण्या तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी पाणीपुरी म्हणाल, शेवपुरी म्हणाल किंवा अगदी दहीपुरी सगळे चाटचे प्रकार तयार करू शकता। आणि पाणीपुरीच्या गाडीवर मिळणारं अनहायजेनिक खाण्यापेक्षा असं हे घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत तुम्ही सुद्धा हा रगडा चाट नक्की ट्राय करा। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत परफेक्ट मेजरिंग देऊन आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपीची सुरुवात रगड्यासाठी वाटाणा शिजवण्यापासून करू। तसं बघायला गेलं तर सफेद वाटाण्यापासून हा रगडा तयार केला जातो, पण मी सांगते म्हणून ना अर्धा कप हिरवा सुका वाटाणा आणि अर्धा कप सफेद वाटाणा स्वच्छ धुवून रात्रभर आपल्याला ही भिजवायचं आहे। असं 2 इक्वल प्रमाणात जर आपण हा भिजवून रगडा याचा केला की चवीलाही अगदी छान लागतो, कारण सफेद वाटाण्याच्या तुलनेत हिरवा वाटाणा चवीला छान लागतो। त्याने रगड्याला ही चव अगदी छान येते। तुम्हाला हवं असेल तर फक्त सफेद वाटाणा तुम्ही कपभर भिजवून घेऊ शकता। लवकर शिजावा म्हणून कुकरला काढून घेणार आहोत। आता जर तुमचा 1 कप हा वाटाणा असेल, भिजून साधारणतः 2.5 कप होतो। आता त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे आपण इथे वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200 ग्राम प्रमाणात कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वाटाण्याबरोबर बटाटा सुद्धा शिजून तयार होतो। इथे आपण अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। वाटाणा व्यवस्थित बुडेल इतपतच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि कुकरच्या साधारणतः 4 शिट्या काढून घेणार आहोत। वाटाणा शिजायला तुमच्या कुकरला जशा शिट्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्या घेऊ शकता। आता शिट्या होईपर्यंत अजिबात वेळ घालवायचा नाही। चाटसाठी मस्त पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी ना अशी साधारणतः एक 5-6 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते। कशी बनवायची त्याचं प्रमाण इथे दिलेलं आहे, नक्की चेक करा। आता ही चाटसाठी हिरवी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः एक मूठभर किंवा 1 कपभर आपण इथे ताजा पुदिना घेतलेला आहे। आता ही पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी ना कोहळी जर देठं असतील ना तर ती सुद्धा थोडीशी तुम्ही यामध्ये घेऊ शकता, कारण देठामध्ये स्वाद खूप असतो। 1 कप पुदिन्यासाठी 1 कप देठांसहित कोथिंबीर आपण इथे घेतलेलं आहे। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 मोठी लसणाची पाकळी घेतली, लहान असेल तर 2 ते 3 घेऊ शकता। अगदी अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे। 1 लहान आकाराचा कांदा असतो ना त्यातला सुद्धा अर्धा कांदा घेतलेला आहे।